wonderful Lord, we worship you, Lord. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में टेकू बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। आपला आवाज उंच करूया। कमान तुम्ही जिवंत देवासाठी गाता। वेलकम लॉर्ड होली स्पिरिट। करुणा से तेरी नया दिन दिखाता है, दाल बंद कर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं तू मुझे उठाता है। तुम्हाला माहित आहे की लढाई चालू आहे आणि बायबलच्या वचनाप्रमाणे शेवटच्या दिवसांमध्ये राष्ट्र राष्ट्रावर उठतील, राज्य राज्यावर। पण आपण भारतीय आहोत आणि याचा आपल्याला गर्व आहे आणि आपण आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया की आपल्या देशामध्ये आपल्या सैनिकांना, आपल्या सर्व लीडर आणि नेत्यांना देवाने सुखरूप ठेवावं, ज्ञानाच्या आत्म्याने चालावं आणि कुठला शत्रू आपल्यावरती हल्ला करू नये। आपले हात वर करूया। स्वर्गीय पित्या, आमच्या भारत देशासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत। लॉर्ड, आमचा देश जो आहे शांतता प्रिय देश आहे, आमचा देश जो आहे परमेश्वर आशीर्वादित देश आहे। पण फादर, आज आमच्या देशामध्ये लढाईचं वातावरण आहे, पण आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये एकही शत्रूचा बाण किंवा मिसाईल आमच्या देशावर चालणार नाही। आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाचं संरक्षण कर। येस लॉर्ड, भारत देशाचं संरक्षण कर पिता। आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्रपती, आमचे नेत्या लोकांना प्लीज तू समजूत आणि ज्ञान दे। तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे ते चालवले जाऊ दे। आणि प्रभू, आमच्या देशावर एकही मिसाईल पडणार नाही, पण जो शत्रू आमच्या विरुद्ध उभा आहे तो हरवला जावा। आणि आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये की प्लीज तुझ्या लेकरांचं रक्षण कर। आणि प्रभू, लोकांना भीती वाटू देऊ नको। पण आमचे सैनिक रात्रंदिवस बॉर्डर वरती आहेत, प्लीज त्यांच्या लेकरांना, त्यांच्या कुटुंबाला धैर्य मिळू दे पिता। आमच्या सैनिकांना परमेश्वरा सुरक्षित ठेव आणि आमच्या देशामध्ये शांती व प्रेम असू दे। आणि थँक्यू, तू नेहमी राष्ट्रांचं रक्षण करतो। तू आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे। लाबा शेकाला मान दे बे आलाबा, ला से ब्रेकेत ने आला मा खाला बांध दे बे आलाबा।
आमचे सर्व मुख्यमंत्री, आमचे सर्व नेते योग्य निर्णय घ्यायला त्यांना कृपा दे पिता. आणि थँक्यू, तो लवकरच प्रभू युद्ध बंद केलं म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्याद्वारे आमच्याशी बोल. प्रत्येक वचन तुझ्या लेकरांचे आत्मिक डोळे उघडू दे. आणि आज जो ऐकेल तो येशू ख्रिस्तासाठी स्ट्रॉंग उभा राहू दे. मी प्रार्थना करतो की आज प्रत्येक जीवाची इच्छा पूर्ण कर. आज एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार, कारण तो कुठल्या माणसाकडे नाही पण जिवंत देवाकडे आलेला आहे. थँक्यू फादर, तू आमची प्रार्थना ऐकतो. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. आय सेड आमेन. प्रेज द लॉर्ड. जसं आपण येशूच्या येण्याच्या जवळ आणि जवळ आणि जवळ येत आहोत, लक्षात ठेवा बायबल मध्ये लिहिलेलं सर्व काय पूर्ण होत आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी लढाया, भूकंप आणि जे काही सदोम आणि गमोरामध्ये झालं किंवा जे काही लोटाच्या दिवसामध्ये झालं, प्रभू येशू म्हटला ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी ऐकताल, लक्षात ठेवा की तुमचं रिडिम्पशन किंवा तुमची सुटका जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. की लोकांची इच्छा आहे की जर आज प्रभू येशू आला तर तुम्ही स्वर्गामध्ये असू शकता. लक्षात ठेवा, जे लोक तयार आहेत, जे लोक पास हुशार कोमेरिकेसारखं वाट बघत आहेत, ते लोक घेतले जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आता वेळ आहे की आपण या जगातल्या घाणीमध्ये किंवा जगातल्या गोष्टीमध्ये नाही जगायचं. आपण जिवंत देवाच्या मार्गामध्ये चालणारे आहोत. आपले पवित्र हात वर करून म्हणूया, कम ऑन एव्हरीबडी, लिफ्ट अप युअर हँड अँड से, या शेवटच्या दिवसांमध्ये प्रभू येशूच्या नावात मी जो आहे देवाच्या मार्गात चालणार आहे. मी या जगाच्या घाणीत चालणार नाही. देवाचं वचन जे माझ्यासाठी बोलत आहे, त्याप्रमाणे मी जगणार आहे. कारण मी अशा दिवसात जगतोय. मी लवकरच प्रभू येशूला ढगावर बघणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिले की अनेक लोक घर बांधतील, लग्न करून देतील, खूप लग्न रविवारी देखील असतील. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू तुमच्या घराच्या आणि लग्नाच्या विरुद्ध नाहीये, पण प्रभू येशू एकच गोष्टीच्या तुम्हाला सांगू इच्छितो, हे सर्व करा पण आपलं हृदय येशूसाठी ठेवा. यस. आमेन. 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 हालेलुया. हालेलुया. या आठवड्यामध्ये देवाने अनेक ठिकाणी महान कार्य केलं. यस. आम्ही आखातवाडीमध्ये 2 दिवस होतो, शुक्रवारी लोणावळ्यामध्ये होतो आणि पिंपळगावमध्ये या ठिकाणी होतो आणि देवाने मोठं कार्य केलेलं आहे. कम ऑन चर्च, एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 दिवस आम्ही मिरज मध्ये आहोत. मोठी क्रुसेड आहे. किती लोक आमच्यासाठी प्रार्थना करतील की मिरजनी देवाचं वचन कोल्हापूर, सांगलीने ऐकावं. प्रेज द लॉर्ड. जे लोक मला कोल्हापूर, सांगलीने पाहत आहोत, या प्लीज प्रेयर करा की देवाचं वचन तुमच्यासाठी आशीर्वाद बनावं. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही प्रार्थना करताल शेवटच्या दिवशी, तेवढं तुम्ही सर्व संकटातून वाचवले जाणार. प्रेज द लॉर्ड. जे लोक प्रार्थना करत नाही ते मोहात पडणारे लोक आहेत, आणि जे लोक प्रार्थना करत नाही त्यांच्यामध्ये देवाचं भय नसतं. पण जे लोक प्रार्थना करणारे आहेत आणि जे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये बसणार आहेत, या शेवटच्या दिवशी ते चमकणार म्हणजे चमकणार. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोलूया माझ्या मागे, या शेवटच्या दिवसांमध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रार्थनेचा व्यक्ती बनणार आहे. कारण माझ्या प्रार्थना मला संकटातून वाचवणार आहे. माझ्या प्रार्थनेद्वारे प्रत्येक मोहातून मी वाचला जाणार आहे. Give me some monitors, brother. Give me some monitor. I'm not satisfied with this monitor. Give me this back one also. Praise the Lord. Hallelujah. I said praise the Lord. Hallelujah. म्हणा माझ्या मागे, माझ्या प्रार्थनेद्वारे या दिवसांमध्ये मी आणि माझं कुटुंब माझं चर्च जे आहे 100% सुरक्षित असणार. 100% सुरक्षित असणार. कारण बायबलचं वचन मला गॅरंटी देतं. जो नीतिमान आहे त्याची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हालेलुया. हालेलुया. आणि जर नीतिमान लोक गप बसले
तर त्यांची प्रार्थना काम तर नहीं करणार, पण दुरात्मे काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा है? वाचूया एक वचन आणि मग माझ्या संदेशाकडे मी जाईल. जर तुम्ही याकोबाचे पत्र 5व्या अध्याय 16 वचनामध्ये आलात, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 16 वचन. प्लीज कृपा करून ऐकूया देवाचं वचन. याकोबाचे पत्र 5वा अध्याय, जेम्स चॅप्टर 5 and 16 वर्ड. प्लीज लवकर लवकर काढूया. ऐका देवाचं वचन. प्लीज वाचूया. यामुळे तुम्ही निरोगी व्हावे म्हणून ओके. आपली पातके एकमेकांजवळ कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा. न्यायींची कार्यकारी प्रार्थना फार प्रबळ असते. वन मोर टाइम. ज्याला मिळालं नसेल त्यांनी प्लीज काढावं. आणि या प्रार्थनेद्वारे, या वचनाद्वारे आज देव तुम्हाला खूप आशीर्वादित करो. प्लीज वाचूया. यामुळे तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करा. बायबल सांगतं की तुम्ही निरोगी हो म्हणून आपले पातके एकमेकांजवळ कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा. आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. कम ऑन, एकमेकांसाठी प्रार्थना करा. सिस्टर, आज तुझ्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, प्रार्थनेमध्ये जा. यस. दरवाजा बंद कर आणि मग शैतान मी तुला इथून तुला पळवणार आहे. यस. आमेन. येशूच्या नावामध्ये. यस. हालेलुया. हालेलुया. रडत बसू नका. निगेटिव्ह क्या हो, नकारार्थी बोलू नका, कारण आपला देव जिवंत आहे. यस. आमेन. की लोक विश्वास ठेवतात की माझ्या प्रार्थना परिस्थिती बदलणाऱ्या आहे. यस. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना पोकळ नाहीये. विश्वासू लोकांच्या प्रार्थना 100% परिणाम करणाऱ्या आहेत. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतं देवाचं वचन. सपोज तुझ्या जीवनावरती अटॅक आहे, तुझ्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, तुझ्या जीवनामध्ये त्रास आहे, काय आजार आहे, काय टेन्शन आहे, आपल्या खोलीमध्ये जा, आपला दरवाजा बंद कर आणि प्रभूला सांग, प्रभू या ठिकाणातून मी जोपर्यंत तुझी शांती माझ्या हृदयात येणार नाही, प्रार्थनेमध्ये मी उठणार नाही. आणि तू अन्य भाषेत प्रार्थना चालू कर आणि शैतानाला सांग, प्रत्येक तुझे जळती अग्निबाण मी येशूच्या नावात नाश करत आहे. Yes. माझा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. Yes, amen. प्रेर कर. रबा शेकेला मानदे बेआलाबा रोहोत न हालिमो शेब्रेके. शैतानाला हकला म्हणजे तो पळून जाणार. आमेन. पण अनेक लोकांना फक्त रडायला येतं आणि कुरकुर करायला येतं, कारण त्यांची मानसिकता हरलेली मानसिकता आहे. आणि जर तुमची मानसिकता हरलेली मानसिकता आहे तर तुम्ही केव्हाच ख्रिस्ती जीवन, विजयी जीवन जगू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमची मानसिकता वचनाप्रमाणे विजयाची आहे तर तुम्ही रोज विजयाचं उत्तर बघणार. आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय. माझ्या म्हणा, माझी मानसिकता आहे, माझी मानसिकता आहे, माझं मन जे आहे, माझं मन जे आहे, हरलेलं मन नाही पाहिजे. हरलेलं मन नाही पाहिजे. म्हणा माझं मन जे आहे, माझं मन जे आहे ते विजयाचं मन पाहिजे. ते विजयाचं मन पाहिजे. आणि देवाच्या वचनानुसार आणि देवाच्या वचनानुसार विचार करणारं मन पाहिजे. विचार करणारं मन पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला माहित नाही तुमचा देव किती मोठा आहे तर तुमच्या प्रार्थना देखील मोठ्या नसतील. तर तुमच्या प्रार्थना, तुम्हाला तुमचा देव जर कळाला किती महान आहे आणि मोठा आहे, तुमच्या तुमच्या प्रार्थनेचे शब्द मोठे असतील. यस. आमेन. तुम्ही राष्ट्रांसाठी प्रार्थना करतात. यस. हालेलुया. हालेलुया. की लोक समज में आ रहा है. मन बायबल मध्ये मागच्याच मी वाचलं 1 पेत्र 2 अध्याय. प्लीज लवकर लवकर काढूया. ऐका देवाचं वचन. लवकर लवकर वाचूया. खाली शेकेऱ्या बेंदेबे. असं वाटतं की आज प्रभू येशू ख्रिस्त यायचं वातावरण तयार झालंय. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सॉरी, 2 पेत्र 1 अध्याय 4 वचन. लवकर लवकर वाचूया. ऐका देवाचं वचन. 2 पेत्र 1 अध्याय आणि 4 वचन. किती लोकांकडे आवाज येत आहे? कमॉन कमॉन, मागे देखील मला हात दाखवूया. सबके पास जे लोक ऑनलाईन आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये बसा आणि देवाचं वचन ऐकायला तयार व्हा, कारण देवाचं वचन ताजा मानणं आहे. यस. आमेन. आणि तुझ्या जीवाला आशीर्वादित करेल. यस. पण तू वचन ऐकणारा नाहीये, तू केव्हा आशीर्वादित होणार नाही. कारण बायबल सांगतो जो ऐकतो आणि पाहत राहतो तोच आशीर्वादित होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया देवाचं वचन. 2 पेत्र 1:4. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहे. बायबल सांगतं की त्याच्या योगे आपल्याला मोलवान आणि अत्यंत मोठी वचने. मोलवान आणि अत्यंत मोठी वचनं मिळालेली आहेत. यस. आमेन. माझी इच्छा आहे चर्चला हा संदेश कळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळते. म्हणा, देवाने मला मोलवान आणि अत्यंत मोठी वचनं मिळालेली आहे. आणि अत्यंत मोठी वचने मिळालेली आहेत. कोणासाठी? माझ्यासाठी. ऐसे कोणासाठी? पण जर तुला ते वचनच नाही कळालं, तुझा देव काय बोलत आहे, किती महान आहे, तुझ्या प्रार्थना देखील लहान असतील. सच पूर्ण करूया.
यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील हा. दुष्टाई जी हवेमुळे आहे हा ती चुकवून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. व्हॉट अ ग्रेट थिंग. ज्याला कळेल त्याला कळेल. मी Yes. एकदम परत एकदा हळू वाचतो. लक्षात ठेवा, हे वचन तुमच्या जीवनाला बदलून टाकू शकतो. Yes, amen. प्लीज वाचूया सिस्टर परत एकदा. म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आपल्याला आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत. यासाठी का दिलेली आहेत? यासाठी की त्याकडून वचनाकडून तुम्ही जगातील दुष्टाई, आजार, रोग, दरिद्री, शैतानाचं कार्य जी हवेमुळे आहे ती चुकवून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. दैवी जीवनाचे विभागी व्हावे. यस आमेन. किती लोक समज में आ रहा है? तर तुम्हाला काल माझं वरडणं तर तुम्ही आशीर्वादित होणार. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा मी राष्ट्रांसाठी प्रार्थना करणार आहे. माझे डोळे मोठे गोष्टी पाहणारे आहेत. माझे डोळे मोठ्या गोष्टी पाहणारे आहेत. वचन मोठं आहे. कारण वचन मोठं आहे. वचन मोठं आहे. वचन माझ्याशी बोलत आहे. आणि हे वचन माझ्याशी बोलत आहे. माझ्या मुली समजून घे. देव काय बोलतोय. वचन काय आहे. त्याची वचनं काय आहेत. त्या वचनानुसार तुला जर कळालं आणि त्याच्या वचनानुसार तुला जर कळालं ते वचन तुला त्याप्रमाणे बनवणार आहे. हे वचन तुला त्याप्रमाणे बनवणार आहे. हालेलुया. यस आमेन. परत एकदा वचन वाचूया आपल्या बायबल मध्ये पहा. म्हणून त्यांच्या योगे आपणास मौल्यवान व अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत. अत्यंत मौल्यवान वचने मिळालेली आहेत. यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई कशाद्वारे? वचनाद्वारे जगातील दुष्टाई, जगातले सगळे घाण गोष्टी, जगातली सगळी वासना, जगातले सगळे जे काही देवाच्या वचन विरुद्ध आहे त्या वचनाद्वारे तुम्ही पुढे जी हवेमुळे आहे ती चुकवून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. आपल्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा मी दैवी स्वभावाचा बनणार. याचा अर्थ देवाकडे असा स्वभाव आहे, असं हृदय आहे, अशा गोष्टी आहे की त्याच्याकडे मानसिकता हरलेली नाहीये. तो बोलतो आणि कार्य होणार. आमेन. यस. तो बोलतो आणि कार्य होणार. तो जर आज या मंडपाकडे बघून म्हणाला मोठी बिल्डिंग हो, हे सगळे पडदे मंडपाचे बिल्डिंग मध्ये बदलले जातील. आमेन. यस. एवढं सामर्थ्य देवाचं आहे. यस. कारण बायबल सांगतो देव बोलला आणि अवघं झालं. देव बोलला आणि अवघं झालं. देव बोलला आणि अवघं झालं. हालेलुया. पण आपल्याला कळायला पाहिजे. यस. आणि जोपर्यंत चर्चला हे कळत नाही तोपर्यंत शैतान खेळतच राहणार, त्यांच्या मनाशी खेळतच राहणार आणि ते केव्हा देवाच्या स्वभावापर्यंत पोहोचणार नाही, देवाच्या पातीपर्यंत पोहोचणार नाही. एकदा का तुम्हाला कळालं की मला मोठे वचन दिलंय, मी या मोहात नाही पडू शकत, मी या वासनेत नाही पडू शकत, मी या दरिद्रीत नाही जगू शकत. आशीर्वाद माझे आहेत. मी बोलणारच वचन. मी मोठे वचन बोलणारच. प्रार्थना करणार की तू अब्रामाला जर राष्ट्र देणार आहे, मी अब्रामाचं बीज आहे. येशूच्या नावात मी माझी टेरिटरी स्वीकारत आहे. यस आमेन. हालेलुया. किती लोक समजून आ रहा. यस. तुम्हाला देवाचं वचन कळतंय? आपले पवित्र हात पकडून म्हणा मला मोठे वचन मिळालेले, मला मोठी वचनं मिळालेली आहेत, पण मला समजलं पाहिजे. पण ते मला समजलं पाहिजे. बायबल मध्ये काय लिहिलंय? तर तुम्ही गलती करायच्या पत्रात आलात, प्लीज या गलती करायच्या पत्रामध्ये काय लिहिलंय? सुपर वचन आहे. आणि जर आज चर्चला हे वचन कळालं तर चर्च केव्हाच लहान बाळासारखं राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया देवाचं वचन. सर्वांनी काढा, माझी इच्छा आहे सर्वांनी काढूया. मिळालं? यस आमेन. गलती 4थ्या अध्यायामध्ये आपण आहोत. यस. आलात का? आलो. कम ऑन. व्हॉलंटियरनी बघा की जे येतात त्यांना बसवायचं. आय टेल यू वन डे वी हॅव टू टेक द व्हॉलंटियर्स मीटिंग. दे हॅव टू बी ट्रेन व्हेरी मच. खाली शेके ब्राहान देबे. माझ्याकडे बघा सगळ्यांनी. यस. मिळालं? आमेन. गलती करास पत्र 4था अध्याय. 4थ्या अध्यायामध्ये आलात? आमेन. आलात का? जोपर्यंत तुम्ही येत नाही मी बोलणार नाही. आलात का? किती लोकांकडे बायबल आहे? किती लोकांकडे बायबल नाहीये? त्यांनी हात वर करा.
तुम्हाला हवंय? तुम्ही आज बायबल घेऊन जा, नवीन करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे बायबल तुमचं जीवन बदलून टाकेल. आमेन. हे बायबल देवाची लव्ह स्टोरी आहे तुमच्यासाठी. तुम्ही कसं असावं या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आलेत गलती करास्पद 4थ्या अध्यायामध्ये? यस. आलेले आहात? ओके, प्लीज पहिल्या वचनाकडे जाऊया आपण. ऐका देवाचं वचन. आता मी म्हणतो की हा, वतनदार बाळ आहे, ओके तोपर्यंत तो अवघ्याचा धनी असताही ओके दासाहून काही निराळा नाही. ओके. तर बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत. नो सिस्टर, पहिलं वचन गलती करास पत्र 4था अध्याय आणि पहिलं वचन वाचूया. आता मी म्हणतो की वतनदार बाळ आहे, आता मी म्हणतो की वतनदार बाळ आहे, तोपर्यंत तो अवघ्याचा धनी असताही. तोपर्यंत तो अवघ्यांचा धनी असताही दासाहून काही निराळा नाही. दासाहून काही निराळा नाही. पुढे. तर बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत. नाव किती लोकांना पहिलं वचन कळालं? म्हणा वतनदार. वतनदार ज्याला आशीर्वाद दिलेले आहेत, ज्याला आशीर्वाद दिलेले, जमीन दिलेली आहे, जमीन दिली, ज्याला संपत्ती मिळालेली आहे. ज्याला संपत्ती मिळालेली आहे. तर तो जर लहान बाळ आहे, तो जर लहान बाळ आहे तरी तो गुलामच आहे. तरी तो गुलामासारखाच आहे. कारण लहान बाळाला संपत्ती, पैसा, सोनं काय काय आपल्याकडे कळतं का? नाही कळत. नाही. बोला माझ्या मागे. परत एकदा सिस्टर वचन वाचूया. आता मी म्हणतो की वतनदार बाळ आहे. आता मी म्हणतो की वतनदार, तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गाचे वतनदार आहोत. यस. पण वतनदार जर बाळ आहे, तोपर्यंत तो अवघ्यांचा धनी असताही हा. दासाहून काही निराळा नाही. जरी तो बाळ अवघ्यांचा धनी आहे, पण बायबल मध्ये तो बाळ आहे, तो धनी आहे पण बाळ आहे, आणि त्याच्यामुळे तो गुलाम आहे. यस. बाळाला कुठल्या गोष्टी कळत नाही. बाळाच्या डोक्यावरून सगळं वचन जातं. यस. बाळाला फक्त म्हणा एक 5 स्टार चॉकलेट घे आणि हे सगळ्या पेपरवर साईन कर, तो सगळं साईन करणार. सी बायबल काय सांगतं नीट ऐका. जोपर्यंत वतनदार बाळ आहे, तो अवघ्याचा धनी असताही दासाहून गुलाम किंवा दासच आहे. नाही समजा आपको? यस, समजलं. किती लोक कळालं? किती लोक येशू मध्ये वतनदार आहेत? यस. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू बरोबर स्वर्गाचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. यस. तुम्हाला माहिती आहे मोठे वचन आपल्यासाठी मिळालेले आहेत. यस. की लोकांना माहित आहे की येशूने जे काय वधस्तंभावरती केलं ते सगळे आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. यस. आमेन. मिळालेले 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 मिळालेले. माझ्याशी बोला. शैतान तुम्हाला हात लावू शकतो का? नाही. ओके. तुम्ही दरिद्रीमध्ये राहू शकता का? नाही. ओके. आशीर्वाद तुमच्यापासून लांब राहणार का जवळ येणार? जवळ येणार. ओके. दुसरी गोष्ट, तुम्ही विजयी जीवन जगणार का अपयशी जीवन जगणार? विजयी. ओके. मरण तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं का? नाही. तिसरी गोष्ट, तुमच्यावरती कुणी काय करू शकतं का? नाही. चौथी गोष्ट, तुमच्या हृदयात शांती हवी आहे नाहीये पाहिजे? हवी आहे. असेल किंवा नसेल? असेल. कमान तुम्ही विजय असाल किंवा नसताल? असणार. कमान तुम्ही जिथे जाणार तिथे चमकणार का अंधारात राहणार? चमकणार. कमान तुम्ही जिथे जाणार त्या ठिकाणी येशू दिसणार किंवा नाही? दिसणार. कमान तुमच्या हातामध्ये सामर्थ्य आहे किंवा नाही? आहे. कमान तुम्ही देवाचे निवडले लोक आहात किंवा नाही? आहोत. तुम्ही पवित्र राष्ट्र आहात किंवा नाही? आहोत. तुम्ही राजकीय याजक वर्ग आहात किंवा नाही? आहोत. तुम्ही जगाचा प्रकाश आहात किंवा नाही? आहोत. तुम्ही देवाचे वारसदार आहात किंवा नाही? आहोत. हे सगळं माहित आहे. यस. पण वतनदार बाळ आहे. यस. वतनदार बाळ आहे, तरी तो अवघ्यांचा मालक असूनही दासापेक्षा वेगळा नाही. गुलामच आहे. हे वचन ज्याला कळेल तो खूप आशीर्वादित होईल. यस. आमेन. प्लीज लहान बाळ राहू नका. यस. देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांनी प्रौढ बनावं. यस. आमेन. मॅच्युअर बनावं. यस. प्रौढ बनावं. यस. आणि समजून घ्यावं शैतानापासून काय आहे आणि देवापासून काय आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? यस. म्हणा मला हे कळायला पाहिजे. मला हे कळायला पाहिजे शैतानापासून काय आहे, सैतानापासून काय आहे, जेणेकरून मी त्याला लात मारली पाहिजे. मी त्याला लात मारली पाहिजे. देवाकडून काय आहे, देवाकडून काय आहे, जी मोठी वचने, जी मोठी वचने येशूच्या नावात मी स्वीकारली पाहिजे. मी स्वीकारली पाहिजे. जेणेकरून मी बाळ राहणार नाही. मी बाळ राहणार नाही. जर मी बाळ नसेल, आणि जर मी बाळ नसेल, तर अवघ्यांचा धनी असेल, तर अवघ्यांचा धनी असेल, आणि गुलाम नसेल, आणि गुलाम नसेल. यस. आमेन. मोठी वचनं दिलेली आहेत. आमेन.
केव्हा केव्हा मी रात्री रडत असतो आणि प्रभूला सांगतो, प्रभू मी समाधानी नाहीये, तू एवढे मोठे वचन दिलेत, पण ते मला म्हणतो चर्चला जोपर्यंत हे कळत नाही की ते प्रौढ लोक आहेत आणि हे वचन त्यांना दिलेली आहेत आणि त्यांनी आपल्या तोंडाने बोलून त्या वचनाप्रमाणे आपली मानसिकता तयार केली पाहिजे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मी कुठल्या मोहात पडू नाही शकत सिस्टर. कोणी येऊन तुम्हाला म्हणू नाही शकत नॉन सो सो हे 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 नो 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 नो. तुम्ही नेहमी म्हणणार नो, माझं जीवन वचनाप्रमाणे उभं केलेलं आहे. यस आमेन. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. यस. मी या घाणीत पडणारा नाहीये, मी या थर्ड क्लास गोष्टीत पडणारा नाहीये. नो, मी जिवंत देवाचे लेकरू आहे. आमेन. परत एकदा बोला, वतनदार वतनदार जोपर्यंत लहान बाळ आहे, लहान बाळ आहे, तो अवघ्याचा धनी असताही तो अवघ्यांचा धनी असताही गुलामच आहे, गुलामच आहे, दास आहे. दास आहे. याचा अर्थ बायबल सांगतं, जे लोक बाळ आहेत येशू मध्ये आले तरी अजूनपर्यंत बाळ आहेत, त्यांना वचन कळत नाही, ते दासच आहेत. यस, ते दास आहेत. सपोज तुमच्याकडे 2 लेकरं आहेत आणि ते 8 वर्षाचे, 10 वर्षाचे, 12 वर्षाचे असतील किंवा 14, तुम्ही त्यांच्या हातामध्ये लाखो रुपये देऊ शकता का? नाही. का? त्यांना समजणार नाही. त्यांना समजणार नाही, कारण ते लहान लेकर आहेत. बरोबर आहे. यस. कमान, तुम्ही त्यांना तुमच्या संपत्तीचा वाटा त्यांच्या हातात देऊ शकता का? नाही. कमान, बोला माझ्या मागे. नाही. नाही का? कारण ते लहान कारण ते लहान आहेत. बाळ लहान आहेत, त्यांना काहीच नाही करणार. जर कोणी आलं म्हटलं हे 10 तोळे सोनं देऊन टाक, चल मी तुला एक 5 स्टार चॉकलेट देतो, Yes. ते म्हणतील घेऊन टाक, मला चॉकलेट दे. यस. किंमत नाही करणार. यस. किंमत नाही कळणार. त्याप्रमाणे बायबल मधील लेख की खूपशे लोक देवामध्ये आहेत आणि मला सांगायला अत्यंत प्रत्येक वेळा मी वर्डत असतो हृदयापासून की प्रत्येक वेळा तुम्ही चर्चला येता 10 वर्ष 5 वर्ष, पण हे तुम्हाला का कळालं नाही की हे वचन मला दिलेले आहेत आणि त्या वचनाप्रमाणे माझी मानसिकता मी तयार करावी आणि मी बाळ नाही राहणार, मी येशूच्या नावात प्रौढ बनणार आहे. यस आमेन. यस. किती लोक समज में आ रहा है? बोला माझ्या की मी बाळ नाही राहणार, मी बाळ नाही राहणार. माझी भाषा बाळासारखी नाहीये. माझी भाषा बाळासारखी नाहीये. कोणी यावं, कोणी यावं आणि कुठल्याही दिवशी, आणि कुठल्याही दिवशी, अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, अमावास्या असो की पौर्णिमा असो, कोणी काय करावं, कोणीही काय करावं आणि मी रडत बसावं, आणि मी रडत बसावं. म्हणा काही प्रॉब्लेम यावे, काही प्रॉब्लेम आणि यावे मी रडत बसावं, आणि मी रडत बसावं. म्हणा काय अटॅक यावे, काही अटॅक यावेत आणि मी म्हणावं, आणि मी म्हणावं मेलो 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 मेलो, संपलं सगळं. सगळं संपलं. काही लोक मला फोनवरती प्रार्थना, नीट ऐका, जे लोक मला फोनवर प्रार्थना करतात, प्रार्थनेसाठी फोन करतात, मी पूर्ण ऐकून घेतो त्यांची सगळी विनंती आणि प्रार्थना करतो पूर्ण हृदयाने. मग मी जेवत जरी असलो, माझा घास माझ्या तोंडामध्ये असतो, पण प्रार्थना माझी चालू असते. मी बंद करतो जेवण. केव्हा केव्हा शैला माझ्यावर खूप रागवते. ते म्हणजे तुमच्या तोंडामध्ये घास आहे, तुम्ही प्रार्थना करता, ते जेवण तरी घ्या. नाही, मला नाही घ्या. मला त्यांना समजवायचंय की मी प्रार्थना केल्यावर देव आरोग्य देणार आहे. यस. केव्हा केव्हा आम्ही रात्री 2:30 वाजलेले असतात, 3 वाजलेले असतात आणि फोन येतो आणि मला उठावं लागतं, नाही उठायचं तरी. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करतो पूर्ण हृदयाने, त्या शैतानाला हकलतो, आजाराला हकलतो, सगळ्या दुरात्म्याला पळवतो येशूच्या नावात, आणि मी म्हणतो बरे व्हा येशूच्या नावात. यस. आणि आजपासून तुम्ही या संकटात नसणार. आणि मी म्हणतो ओके ठेवू का फोन? नाही नाही थांबा ना, थांबा. म्हणलं सांगा. ते काय पास्टर, हे आमचे पती दारू पितात, हे आमचे पती असं करतात, हे असं. मी प्रार्थना काय केली? तुझं सगळं ऐकलं ना? सगळं ऐकलं? सगळं ऐकून काय केली? काय केली? प्रार्थना. प्रार्थना केल्यानंतर तू काय म्हटला? आमेन. आमेन म्हटला. आमेन म्हणजे असंच हो. आमेन म्हणजे असंच हो. आणि परत तू स्टोरी चालू केली. मग तू बाळ आहे का तू प्रौढ आहे? बाळ आहे. बाळ. मग म्हणून तर तुला दास आहे तू, आणि म्हणून तर तुला काय मिळत नाही. किती लोकांना वचन कळत आहे? यस. परत एकदा वाचूया.
तुम्हाला कळेल. वाचूया, ऐका देवाचं वचन प्लीज वाचूया. आता मी म्हणतो की वतनदार बाळ आहे. आता मी म्हणतो की वतनदार बाळ आहे. तोपर्यंत तो अवघ्यांचा धनी असताही, तो अवघ्यांचा धनी असताही दासाहून काही निराळा नाही. दासाहून काही निराळा नाहीये. यस. पुढे असं लिहिलंय, तर बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत, बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो सांभाळणाऱ्यांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन आहे. तो कारभाऱ्यांच्या बाप म्हटला, याला कारभाऱ्यांच्या सांभाळण्याच्या हातीदार करण्याला बुद्धी नाहीये. हा बाळ आहे. याचा अर्थ कारभारी जसा चालवेल, नौकर जसा चालवेल तसं ते चालणार. बरोबर. यस. जर नौकर म्हटले आज काय चांगला दिवस नाही, तर बाळ बी म्हणेल अरे आज काय चांगला दिवस नाही. पण जर बाळ प्रौढ आहे तर तो म्हणेल ए शांत बस, आजचा दिवस यहोवाने बनवलाय. यस आमेन. यात मी आनंदाने उत्साह करणार. यस. याला म्हणतात प्रौढ माणूस. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. जर कारभारी किंवा जगातला माणूस म्हटला काय नाही जगात चांगलं, सगळ्यात सत्यानाश आहे, जर बाळ असेल आणि ते बाळ नाही पण प्रौढ असेल, तो म्हणे जगात घाण आहे पण येशू ख्रिस्तामध्ये मी विजयी आहे. यस आमेन. याला म्हणतात प्रौढ माणूस. आणि पॉल म्हणतो जोपर्यंत तुम्ही बाळ आहात तोपर्यंत तुम्ही वतनदार असूनही, तुम्ही अवघ्याचे मालक असूनही तुम्ही आतापर्यंत बाळक आहात. यस. आणि तुम्हाला काय मिळणार? म्हणा मला मोठी वचनं मिळाले, मला मोठी वचनं मिळालेली आहेत. की लोकांना माहिती आहे येशू केव्हाच खोटं बोलत नाही. यस. तुम्हाला माहिती आहे? यस. तुम्हाला माहिती आहे येशू केव्हाच खोटं बोलत नाही बोलत. तुम्ही देवाचे लेकरं आहात किंवा नाही आहोत? काढूया देवाचं वचन 1 योहान 3 अध्याय आणि पहिलं वचन प्लीज काढूया. ऐका देवाचं वचन लवकर काढूया. 1 योहान 3 अध्याय आणि पहिलं वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे, आपल्याला देवाची लेकरे म्हणावी, यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. केवढे प्रीतिदान दिले पहा. यस. बघा एकही आमेन नाही. आमेन. जर हे वचन वाचणार तुम्ही रडत बसणार आणि तुम्ही देवाला धन्यवाद देणार की प्रभू मला तुझं लेकरू म्हणणारं बनवलं. यस. ओ एवढं मोठं प्रीतिदान दिलंय. तुम्हाला आश्चर्य होईल. पण काय लोक बाळांना काही फरक नाही पडत. तुम्ही त्यांना प्रगटीकरण सांगा, तुम्ही त्यांना किती ओरडून सांगा, बाळ म्हणतं पास्टर वेळ झाली, मला घरी जायचंय आणि मला आता लग्न आहे संध्याकाळी, मला लवकर जाऊ द्या आणि हे तेल पाणी आणले याच्यावरती प्रार्थना करा. बाळ असं म्हणणार. पण प्रौढ लोक काय म्हणणार? पास्टर फक्त आठवड्यातून 2 तास 3 तास आपलं चर्च असतं, अहो अजून का नाही घेत तुम्ही? यस. आमेन. शुक्रवारी का नाही अजून घेत? यस. ऐका असे दिवस येणार आहे चर्च रोज चालू होणार आहे. आमेन. ऐका असे दिवस येणार आहे की देवाच्या आत्म्यामधून देवाच्या आनंदाची नदी वाहणार आहे. आमेन. अशी वेळ येणार आहे की आत्म्याची तारणाची लाट रोज येणार आहे. यस. हालेलुया. हालेलुया. चायनामध्ये रोज चर्च आहे. यस. रात्रंदिवस. ज्यावेळेस आम्ही पास्टर सतीश कुमारला भेटलो हैदराबाद मध्ये, 4.5 लाख मेंबर त्यांचे आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्ती. ते मला काय म्हटले? ते म्हटले पास्टर आमची सभा सकाळी 4 वाजता पहिली सभा चालू होते. किती वाजता? 4 वाजता. किती वाजता? 4 वाजता. तर रात्री 10 पर्यंत आमची सभा चालू असतात. कळालं? यस. कळालं? यस. तुम्हाला जर मी 4 वाजता बोलवलं तर सकाळी यस. आय डोंट थिंक सो. यू विल से अजूनही तुम्ही 12:30 वाजले तरी येता, 1 वाजले तरी येता, तर 4 वाजता काय येणार तुम्ही? तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही 3 वाजेपर्यंत रात्री जागे आहोत. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपतो, परत उठतो. का? येशू लवकर येणार आहे. यस. आणि तो यायच्या अगोदर शुभवर्तमान पूर्ण झालं पाहिजे. मे बी ह्या वर्षी येशू येणार आहे. का आम्ही पळत आहोत? कोण आम्हाला विचारणार आहे? नो हे चर्च ते चर्च ते चर्च ते चर्च. काय चाललंय? का? एकच गोष्टीमुळं, प्रभू येशू लवकर येणार आहे आणि तो यायच्या अगोदर लोकांना ख्रिस्ताची सुवर्तमान कळालं पाहिजे. यस. आमेन. ही जबाबदारी आपल्यावरती आहे. यस. की लोक समज में आ रहा है?
आपले हात वर करा, पवित्र हात करा, म्हणा मी बाळ राहणार नाही. मी बाळ राहणार नाही. माझ्या प्रार्थना बाळासारख्या नसतील. माझ्या प्रार्थना बाळासारख्या नसतील. अजिबात नसतील. अजिबात नसतील. माझ्या प्रार्थना अशा असतील. माझ्या प्रार्थना अशा असतील. येशूच्या नावात. येशूच्या नावात. शैतान तू हरलेला आहे. सैताना तू हरलेला आहेस. माझे आजार घेऊन गेलेला आहे. माझे आजार घेऊन गेलेला आहेस. येशूला बसलेल्या माराच्या वळाने. येशूला बसलेल्या माराच्या वळाने आरोग्य मिळालंय. मला आरोग्य मिळालेलं आहे. दरिद्रीचा आत्मा. दारिद्र्याचा आत्मा. माझ्या विरुद्ध कार्य करणारे दुरात्मे. माझ्या विरोधात कार्य करणारे दुरात्मे. घरात जे आनंद येऊ देणारे आत्मे. माझ्या घरात आनंद येऊ देणारे प्रभू आत्मे. येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. निघ बाहेर. निघ बाहेर. आउट. आउट. यस आमेन. मला राग आला पाहिजे शैतानावरती. बायबल सांगते ज्यावेळेस येशूने शैतानाला पाहिलं, येशू म्हटला शैतान विजेसारखा पडलेला आहे. यस. विजेसारखा. तुमच्या घरातली दरिद्री पाहून बाळाला काय नाही वाटत, काय नाही वाटत, पण प्रौढ पुरुषाच्या मध्ये आतमध्ये आग आली पाहिजे. गेट आउट. माझा नोकरी सोड, माझं प्रमोशन सोड. सोड शैतान येशूच्या नावामध्ये. खोलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही हकलणार, बायबल मध्ये लिहित त्याला आडवा म्हणजे तो पडेल. त्याला आडवा म्हणजे पडेल. कारण आपली लढाई रक्त मांसाची नाहीये. पतीची भांडू नका, पत्नीची भांडू नका, शेजारशी भांडू नका, त्याच्या मागे दुरात्मे आहेत. यस. तो जर केला तर हा मोकळा झाला. यस. की लोकांना कळते देवाचं वचन. याला म्हणतात प्रौढ. प्रौढ लोकांची प्रार्थना कशी असते? थँक्यू लॉर्ड, मी जे काय मागितलं ते मिळालेलं आहे आणि येत्या दिवसात मी बघणार आहे येशूच्या नावामध्ये. हा. प्रौढ लोकांची प्रार्थना कशी असते? प्रौढ लोकांची प्रार्थना एलिया सारखी असते. एलिया आपला शांत बसलाय, बाळाचे लोक नाचतात, गातात, हे करतात. एलिया म्हणतो अजून नाचा, तो फिरायला गेला असेल. आणि एलिया झोपलेला आहे, आरामशीर बघतोय. सब अप्पेल खातोय, आंबे खातोय, हे खातोय आणि ते करतात. ये पाऊस, ये पाऊस, ये पाऊस, ये. बायबल सांगते एलियाने विचारलं झालं का तुमचं? ते म्हणले झालं. आता ऐका, इस्रायलचा देव, यस, अब्राहम आणि याकोब आणि इस्रायलचा आणि इजाकाचा देव ऐका काय करेल. त्यांनी फक्त बायबल मध्ये लिहिलं, वेदी बांधली, वेदीवरती अर्पण ठेवलं, पाणी टाकलं आणि फक्त म्हणला हे यहोवा पाऊस चालू कर. खाली बो शेब्रे केत में हालामा. हालेलुया. एकदम ढग आले आणि एवढा सॉरी आग येऊ दे, आग येऊ दे, आग येऊ दे. आणि बायबल सांगतं आग लगेच आली आणि लगेच जाऊन खाऊन टाकली. देवाची इच्छा अशी प्रौढ आपण बनावे. तुम्ही आग माणसासाठी मागू नका, शैतानासाठी मागा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते एलियाने प्रार्थना केली, एलियाने थीर धरला, 7 वेळा आपल्या नौकराला पाठवलं. बघ ढग आले का, बघ ढग आले का. राजाला सांगितलं होतं अहाब राजा पाऊस आजच पडणार आहे, दुष्काळ आजच दूर होणार आहे. आणि बायबल सांगतं एलियामध्ये चिकाटी बघा, त्याने आपले डोकं त्याच्या पायामध्ये टाकलं आणि तो प्रार्थना करतोय. 7 वेळेला त्याचा नौकरीन म्हणतोय हाता एवढा ढग आलाय. आणि एलियाचा विश्वास बघा, प्रौढ माणूस बघा. एलिया काय म्हणतोय? पण कारण की मोठा आवाज आणि पाऊस येणार आहे. आणि हे सगळं कोण ऐकत होतं? देव. कोण? कारण एलिया बाळ नव्हता, एलिया प्रौढ होता. एलियाला माहित होतं की मी प्रार्थना करेल आणि ढग येणारच. आमेन. आणि बाबा सांगते ढग आले एक हाता एवढा, आणि एलियाला कळालं जो हाता एवढा आणू शकतो तो आकाश भरू शकतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं राजाने सुरुवात जुंपला, पळायला लागला आणि तेवढ्यात पाऊस चालू झाला. एवढा पाऊस पडला कोणाच्या प्रार्थनेने? एलियाच्या. बायबल सांगतं एलिया देखील आपल्यासारखा स्वभावाचा माणूस होता. त्याला मोठे वचन माहित होते. तो बाळ नव्हता, तो प्रौढ पुरुष होता. किती लोक इथं प्रौढ पुरुष बसलेले आहेत? स्त्रियान पुरुष किती लोक प्रौढ बसलेले आहेत? प्रौढ बसलेले आहेत. किती लोक देवाच्या वचनाला धरणारे आहेत? देवाच्या वचनाला धरले, घट्ट धरले. 100%. 100% हे वचन कार्य करतं का हो? करतं. ऐसे हे वचन कार्य करतं का हो? करतं. किती केव्हा करतं? म्हणा लवकर करतं. लवकर करतं. जेवढे तुम्ही प्रौढ तेवढं कार्य लवकर. यस. म्हणा मी बाळ नाही राहणार, मी बाळ नाही राहणार. बाळाच्या गोष्टी सोडून दिल्यात, बाळाच्या गोष्टी सोडून दिल्या. आता मी प्रौढ पुरुष आहोत. आता मी प्रौढ पुरुष आहे. पुढचं वचन काय लिहिलंय का वासिया सिस्टर? यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही. कुठे आहात तुम्ही?
1 योहान 3 अध्याय पहिलं वचन. नो ओके विल गो दॅट वचन. त्या वचनाकडे जाऊया. गलती केल्यास पद्धत 4 अध्याय. यस. वाचूया देवाचं वचन. तर बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो सांभाळणाऱ्याच्या व कारभाराच्या स्वाधीन आहे. जे बाळ आहे ते बापाच्या ठरवलंय की याला कारभारांकडे देऊन टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसे आज आपण संडे स्कूलच्या मुलांना संडे स्कूल टीचरला देऊन टाकलंय कारण त्यांना हे कळणार नाही म्हणून ते संडे स्कूल टीचर कडे गेलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही प्रौढ आहात म्हणून तुम्ही बापाजवळ आहात. यस आमेन. आमेन. यस. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे आपण बाळ होतो तेव्हा जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या स्वाधीन. जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या ज्यावेळेस आपण बाळ होतो जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या जगाच्या देवाच्या नाही कुठल्या शिक्षणाच्या जगाच्या कुठल्या शिक्षणाच्या प्राथमिक शिक्षणाच्या. हा पुढचं वचन. स्वाधीन अशा दासपणात होतो परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र वाचूया स्त्रीपासून झालेला नियमशास्त्राच्या स्वाधीन झालेला असा पाठवला. येशूला पाठवलं देवाने यासाठी की जे नियमशास्त्राच्या स्वाधीन आहेत त्यांना त्याने खंडणी भरून सोडवून घ्यावे. म्हणजे आपल्याला खंडणी भरून सोडून घ्यावे. पुढचं वचन. असे की आपणास मुलांचा पूर्ण हक्क मिळावा. बोलो येशू मसीह की जय. मुलांचा आपल्याला पूर्ण हक्क मिळावा. वचनाचा आपल्याला पूर्ण हक्क मिळावा. जे येशूने केले त्याचा पूर्ण हक्क आपल्याला मिळावा. यस आमेन. किती लोक समज में आ रहा है मी काय म्हणतोय. म्हणा मी बाळ नाही राहणार पास्टर. माझं बोलणं वचनाप्रमाणे असणार. मी प्रभूला धन्यवाद देतो की देवाने मला द बेस्ट स्ट्रॉंग पत्नी दिलेली आहे. यस. ज्यावेळेस मी नियर 6 महिने जेलमध्ये होतो तुम्हाला खोटं वाटेल किती वेळा रिजेक्ट झाली बेल पण पास्टर शैलानी केव्हाच माझ्याकडे येऊन सांगितलं नाही. ते नेहमी येऊन मला काय म्हणायचे माहितीये सगळं काही चांगलं होणार आहे घाबरू नका. यस. ते नेहमी मला काय म्हणायचे अहो आता उद्या होणार आहे अहो पुढच्या आठवड्यात होणारच आहे. केव्हा निगेटिव्ह बातमी नकारार्थीने आणली आणि त्यामुळे मी आतमध्ये धैर्याने प्रार्थनेमध्ये स्वार्थ सांगण्यामध्ये होतो आणि दिवस उगवला. यस. आय सेड दिवस उगवला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच दिवस तुझ्यासाठी उगवेल. आमेन. म्हणून लोक मला म्हणतात पास्टर बघा काय पास्टर म्हणाले प्रार्थना महत्वाची आहे वचन महत्वाचं आहे पण वस्तुस्थिती भी महत्वाची आहे ना पास्टर. मी त्यांना सांगितलं वस्तुस्थिती वस्तुस्थितीच्या जागेवर आहे. आम्ही वस्तुस्थितीला पाहत नाही. बायबलचं वचन सांगतं हे सत्य आहे. यस आमेन. म्हणा माझ्या मागे वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. वचन आहे. वचन आहे. म्हणा वचन वस्तुस्थितीवर कार्य करतं. हालेलुया. मार्था आणि मरिया काय म्हणाली येशूला तू असता तर माझा भाऊ मेला नसता. तू लेट आला हे तुझी चुकी येशू. तू का लेट आला. तू प्रेम नाही करत का. तुला कळालं नाही का तुला निरोप पाठवला 4 दिवसापूर्वी आजारी असताना बोलत होता जेवत होता थोडं व्हेंटिलेटर वरती होता चांगला होता तेव्हा निरोप पाठवला तेव्हा तू आला नाही. मार्था मरिया म्हटली तू उशीर केला. येशू काय म्हटला विश्वास ठेवशील. न येशू म्हटला मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. यस. या शब्दाचा मोठा अर्थ आहे. यस. हे कोणीच नाही बोलू शकत. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. मी पुनरुत्थान करणारा नाही. यस. मी मेलेल्यांना उठवणारा आहे पण असं नाही म्हटलं येशू मी उठवणारा आहे का येशू म्हटलं मी गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करणार आहे. तो म्हटला मीच पुनरुत्थान आहे आणि मी जीवन आहे. याचा अर्थ मी आलोय आता लाजराला कबरेत राहायची गरज नाही. मी पुनरुत्थान आहे. याला म्हणतात प्रौढता. पण तरी मरिया आलीच मागून. एवढं मार्थेला समजून मरिया मागून आली. येशूला किती बघा डोक्याला त्रास नाही बट पहिला थोमा म्हटला पहिला शिष्य म्हटले चला हो. येशू म्हटला चला आपला मित्र लाजर झोपी गेलाय त्याला उठवायला चला. बघा बाळाचे शब्द. तर शिष्य म्हटले तो झोपी गेला असेल तर तो उठेल.
उठेल. त्यांना त्याची भाषाच कळाना. तर येशूला शेवटी त्यांच्या पातळीला येऊन म्हणावं लागलं, लाजर मेलाय. ओ, लाजर मेलाय का? आता कळालं बर का. काही लोकांना कळत नाही प्रभूची भाषा. त्यांना म्हटलं ना, ऐका, येशूच्या नावामध्ये तुमचं जीवन बदलणार आहे. केव्हा? मेल्यावर. ते मला काय म्हणतात? मेल्यावर. नाही कळालं? मला फोन येतात, म्हणतो येशूच्या नावात तुमच्या पतीमध्ये देव कार्य करेल, तुमच्या जीवनात कार्य करेल. ओ पास्टर, का मेल्यावर करणार आहे का? कुठले शब्द आहे ते? अविश्वासाचे. ना ना, बाळाचे. बाळाचे. फोन तर करतात प्रार्थनेला, बोलतात तर कशासारखे? बाळासारखे. आणि कसं उत्तर मिळणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरिया बी आली. सॉरी, पहिल्यांदा शिष्य म्हणले, मग येशू म्हणला, ते शिष्य म्हणले मेला. ओके, येशू म्हणला चला आपण त्याला उठवायला जाऊ. तर सगळे शिष्य काय म्हणतात? चला याच्या बरोबर मरायला जाऊ. वाचा तुम्ही, बायबल मध्ये लिहिलंय. येस, लिहिलंय. लिहिले. हा, योहन 11 मध्ये वाचा. चला. येशू म्हणला, किती यांना समजवलं की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे आणि मी उठवायला जाणार. तरी म्हणतात चला आपण याच्याबरोबर चला याच्यावर आपण मरायला जाऊ, नाही तर दगड खायला जाऊ. येशू पुढे आला. मग आली मार्था. तिची बडबड चालू झाली. हा हा आहा आहा, असं असतं तर बरं झालं असतं, तू लेट झाला. मार्थे, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. मी याच्यासाठीच आलो की त्याचं पुनरुत्थान व्हावं. सगळं ऐकलं बरं का. जाऊन कोणाला सांगितलं? मरियाला. आणि मरिया बी रडत आली. आणि तिची बी ती स्टोरी, प्रभू तू असता तर बरा झाला असता, तू लेट आला. तिसऱ्या वेळेला येशू टॅकल करतोय. आणि परत तेच परत येशू म्हटला, मर्था मरिये, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. बरं जाऊ द्या, तेवढं बी राहू द्या. बाळाच्या गोष्टी बघा. येशू म्हणला तो कुठे आहे? ते म्हणले इथे आहे, या कबरेपाशी आहे. आणि प्रेस गॉड, त्या कबरेपाशी आम्ही जाऊन आलोय. तर ती कबरे खाली होती. तर येशू म्हटला दगड काढा, दगड. येशू काय म्हटला? दगड काढा. किती लोक ऐकतात देवाचं वचन? उजवी डावीकडे ऐकताय? हा, काय काढा? दगड. तर ते काय म्हणतात? नको, आता घाण येत असेल. दगड काढायला नको, आता काय येणार असे? दुर्गंधी. हे कोण आहेत? बाळ. आणि देवाची इच्छा चर्चने याच्या वर यावं. यस आमेन. येशू म्हणतो दगड काढा. ते म्हणतात घाण वास येत असेल. कारण त्याला मरून 4 दिवस झालेत, फुलं टाकून झालेत, टाकून झालेत, सगळीकडे ठेवलेले. आता त्याला काय येत असेल? दुर्गंध येत असेल. मग येशूला असा राग आला. येशू म्हणलं, ऐ, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. असं मी म्हणालो नाही का? यस आमेन. कस तरी दगड काढला. दगड काढला. दगड काढला. आणि बायबल सांगतं तिथं येशू रडला. तुम्ही पहिल्या वचनात जर वाचलं ते येशू रडला. मला सांगा, येशू लाजरासाठी रडला का त्यांच्या अविश्वासासाठी रडला? अविश्वासासाठी रडला. जर तुम्ही म्हणत असताल येशू लाजरासाठी रडला, याचा अर्थ येशू मध्ये सामर्थ्य नाही उठवायचं. रडणार का तो? कारण त्याला माहिती आहे आनंद मी करणारच आहे, कारण पुढे लाजर उठवणार, मी उठवणार आहे. येशू कोणासाठी रडला? या शिष्यांसाठी, या मरियेसाठी, ह्या मार्थेसाठी. एवढं सांगून बी कळत नाही. आणि शेवटी बायबल मध्ये दगड काढा, दगड बी काढायला तयार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 And now listen to me very carefully. प्लीज कृपा करून ऐका, तुम्हाला कळेल मी काय म्हणते. गलती करा 4थ्या अध्यायामध्ये बायबल मध्ये लिहिले, येशू म्हटला ना, माझी इच्छा आहे तुम्ही वाचावं आणि आपण प्रार्थना करूया. लवकर या. योहान 4था अध्याय, सॉरी योहान 11वा अध्याय आणि शेवटचे वचन. सिस्टर या. योहान 4था अध्याय, सॉरी 11वा अध्याय. योहान जॉन चॅप्टर 11. मिळालं? मिळालं. ओके, प्लीज कृपा करून ऐका. योहान 11व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आलात का? यस आमेन. किती लोक आलेत? म्हणा मी प्रौढ आहे, मी प्राऊड आहे, मी लवकर येतो बायबल मध्ये. मी लवकर येतो बायबल मध्ये. मोबाईल मध्ये उशिरा येतो, मोबाईल मध्ये उशिरा येतो, पण बायबल मध्ये लवकर येतो. पण बायबल मध्ये लवकर येतो. लग्नाला उशिरा जाईल, लग्नाला उशिरा जाईल, पण चर्चला लवकरच येणार. पण लवकरच येणार चर्चला. यस आमेन. पास्टर
नाही सॉरी. ओके, माझी इच्छा आहे, प्लीज कृपा करून ऐका. पहा काय लिहिले 11 वचनात. 11 अध्याय. 11 अध्याय 11 वचन. तो या गोष्टी बोलला आणि नंतर तो त्यांना म्हणाला, माझा मित्र लाजार झोपी गेला आहे, परंतु मी त्याला झोपेतून जागे करावे म्हणून जातो. तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले. ऐका येशूची भाषा. ऍक्च्युली लाजर मेला होता, पण येशू काय म्हणतो? तो झोपला आहे. याला म्हणतात प्रौढाची भाषा. यस. 12 वचन ऐका प्लीज. तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले. तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, हे प्रभू, तो झोपी गेला असेल तर तो बरा होईल. ओके ना. 13 वचन महत्वाचं आहे. येशू तर त्याच्या मरणाविषयी बोलला, हा, परंतु झोपेच्या विसाव्याविषयी हा बोलत आहे असे त्यांना वाटले. ना 14 वचन. तेव्हा येशूने त्यांना उघड सांगितले, लाजार मेला आहे. लाजर मेला आहे. ना पुढचं वचन. आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. तुमच्यामुळे आनंद वाटतो. ना पुढचं वचन. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊया. तेव्हा दिदूम. ऐका 16 वचन. लहान बाळ कसे बोलतात. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यास म्हणाला, हा, आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊया. यस. वाचलं? यस. कुठली भाषा आहे? बाळाची. वरची भाषा काय होती? मी त्याला उठवायला जातो. आणि ह्या भाषा काय आहे? जमीन जगात. चला येशू बरोबर मरायला जाऊया. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. मी लवकर जाईल. 28 वचन प्लीज वाचूया. आणि हे बोलल्यावर ती निघून गेली. ओके ओके. माझी इच्छा आहे 21 वचन. 21 वचन. 21 वचन. 21 वचन. मग मार्था येशूला म्हणाली, हे प्रभू, तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसा. तरी आताही तू जे काही तू देवाजवळ मागशील ते देव तुला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, शेवटच्या दिवशी पुनरुत्थानात तो पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मी पुनरुत्थित करणारा नाहीये, मीच पुनरुत्थान आहे. यस. पुढचं वचन. पुढचं वचन. माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. तो मेला तरी जगेल. तो मेला तरी जगेल. तो मेला तरी जगेल. तो माझ्यावर विश्वास ठेवतो तो दरिद्री नाही राहणार. आमेन. असेल तरी तो धनवान बनेल. आमेन. त्याची परिस्थिती बदलली जाईल. यस. ना पुढचं वचन व्हेरी सुपर वचन. आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणारच नाही. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग. पुढचं वचन. याचा तुला विश्वास आहे काय? नाही का? ती काय म्हणते? ती त्याला म्हणाली, होय प्रभू, जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो तूच आहेस असा मी विश्वास धरला आहे. येशू काय विचारतोय ती काय बोलते? ना 28 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे बोलल्यावर ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला एकांती बोलवून म्हणाली, गुरु येथे आहे. गुरु काय बोलला हे नाही बोलली, गुरु येथे आहे. तुला बोलवतोय. गुरु काय म्हणला? मी पुनरुत्थान आणि जीवन आहे हे नाही सांगितलं, पण चल गुरुकडे रडायला. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. गुरु येथे आहे आणि तुला बोलावतो. ओके. हे ऐकताच ती लवकर उठून त्याच्याकडे आली. ओके. येशू तर अजून गावात आला नव्हता. ओके. पण जेथे मरिया त्याला भेटली होती त्याच ठिकाणीच होता. तेव्हा जे यहुदी तिच्या जवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते ते मरिया लवकर उठून बाहेर निघून गेली. असे पाहून ती कबरेकडे रडायला जाते असे समजून तिच्या मागे चालले. नाही का? 32 वचन. मग जेथे येशू होता तेथे मरिया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, हे प्रभू, तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. तीच भाषा मरिया जी बोलत होती, तीच भाषा. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? म्हणा, जोपर्यंत वारसदार लहान बाळ आहे तो अवघ्यांचा धनी असताही तो दासच आहे. हे देव कोणाशी बोलत आहे? माझ्याशी. जे चर्च मध्ये आलेले आहेत, तर तुम्हाला देवाचं वचन कळत नाही की या वचनाप्रमाणे मी आशीर्वादित आहे, आणि तरी देखील तुम्ही त्या बाळाप्रमाणेच बोलताय, मारियाप्रमाणे, मार्थेप्रमाणे बोलताय, तर लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही दास आहात. बायबल मध्ये लिहिलं आहे. देवाला प्रौढ लोक आवडतात. म्हणा, देवाला प्रौढ लोक आवडतात. देवाला प्रौढ लोक आवडतात. जे वचनाप्रमाणे बोलतात. ज्यांची मानसिकता हरलेली नाहीये. ज्यांना ख्रिस्ताचं मन मिळालेलं आहे. आणि ख्रिस्ताचं मन म्हणजे वचन मिळालेलं आहे. आणि ते वचनाप्रमाणे बोलणारे आहेत. हालेलुया. पुढचं वचन व्हेरी इंटरेस्टेड वचन वाचूया. येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर आलेल्या यहुद्यासही रडताना पाहून आत्म्यात कणला.
आत्म्यात कणला का कणला? वाचूया. व व्याकुळ झाला. वाक्य झाला आणि तो म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? वा. ते त्याला म्हणाले, हे प्रभू येऊन पहा. ना पुढचं वचन येशू रडला. सगळ्यात लहान वचन, येशू रडला. ना प्रश्न आहे चर्च, येशू का रडला? लोकांच्या अविश्वासामुळे, बाळपणामुळे. जर लाजर मेला असता आणि लाजरामध्ये तो काही नाही करू शकत असता तर येशू रडला असता का? मग रडून चांगलं होतं. पण येशूला माहित होतं मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. मी जिथं जाईल तिथं जीवन पुनरुत्थान होणारच. यस, बरोबर आहे. यस. यांच्यामुळे आणि आजही येशू अनेकांकडे बघून तेच बघत आहे. तो म्हणतो, माझ्या मुला किती वर्ष आहे तू माझ्यामध्ये? ओके, 5, 10, 15, 20, तरी तुझी भाषा तेच आहे. आणि लक्षात ठेवा सिस्टर, प्लीज कृपा करून ऐका, मोठी वचनं आपल्याला दिलेली आहेत, पण जर तुमचं बोलणं आणि तुमचं मनस्थिती वचनाप्रमाणे नाहीये, तुम्ही लहान बाळ आहात. आणि जोपर्यंत तुम्ही लहान बाळ आहात, तुम्ही कारभाऱ्यांच्या हातात आहात. यस. आणि जगाच्या प्राथमिक गोष्टींच्या हातात आहात. जग म्हटलं आज ऊन पडणार आहे आणि असं होणार आहे, अमोश पौर्णिमा असं करतो तसं करतो, तुम्ही देखील म्हणणार असंच होणार आहे. हळद लावा, हळदच लावणार मी. सॉरी, ज्याला घ्यायचं त्याने घ्यावं, ज्याला नाही घ्यायचं त्याने घ्यावं. पास्टर, जग म्हणतोय आता काय होणार आहे, लढाई ये ओ हो राय. देवाने तुला वचन दिलेलं आहे, तुझ्या बाजूला 1000 पडतील आणि तुझ्या उजव्या बाजूला 10,000 पडतील, पण ते तुझ्यापर्यंत येणार नाहीत. यस अमेन. पण पास्टर असं अशी बातमी आली की असं करा तसं. येस, आपण सरकारची ऑर्डर मान्य करावी, नक्की आपल्या सरकारचं ऐक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुम्हाला सांभाळेल, आपल्या देशाला सांभाळेल. आमेन. किती लोक विश्वास ठेवतात? किती लोक विश्वास ठेवा? म्हणा मी बाळासारखं नाही बोलणार, मी बाळासारखा नाही बोलणार, अजिबात नाही बोलणार, अजिबात नाही बोलणार. कारण मला मोठी वचनं मिळाले, मला मोठी वचने मिळाली. आणि पुढे वाचूया म्हणजे आपण संपूया. प्लीज ऐका देवाचं. यावरून यहुदी म्हणाले, त्याला तो किती आवडत होता पहा. ऐका लोक कसे असतात. यहुदी, येशू रडला ना तर यहुदी म्हटले, अरे रे रे, येशूला लाजर खूप आवडत होता बरं का. ना पुढचे यहुदी बघा. पण त्यांच्यातली कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या ह्या माणसाला हा मरू नये असे सुद्धा करता आले नसते काय? म्हणा माझ्या मागे 2 प्रकारच्या लोकांमध्ये मी जगतोय. 2 प्रकारच्या लोकांमध्ये मी जगतोय. एक प्रकारचे लोक माझ्याबरोबर रडतील सुद्धा, माझ्याबरोबर रडतील सुद्धा, माझ्याबरोबर उभे राहतील, माझ्याबरोबर उभे राहतील, माझं सांत्वन करतील, माझे सांत्वन करतील, मला प्रोत्साहन देतील, मला प्रोत्साहन देतील. आणि त्याच्याच पलीकडे दुसरे लोक आहेत, आणि त्याच्याच पलीकडे दुसरे आहेत. ते म्हणतील लय चर्चला जात होता, चर्चला जात होता, खूप उपवास करत होता, खूप उपवास करत होता, प्रार्थना करत होता, सगळ्यांना सांगत होता, का संकट आलं मग? आणि मग का संकट आलं? आणि तुम्ही दोघांच्या मध्ये उभा आहात. यस, तुम्ही दोघांच्या मध्ये उभा आहेत, आणि येशू दोघांच्या मध्ये उभा होता, आणि येशू दोघांच्या मध्ये उभा होता. पण येशूचा हा कान बी बंद होता, हा कान बी बंद होता, पण वरचा कान येशूचा उघडा होता. यस आमेन. आणि चर्चचा वरचा कान जर उघडा असेल तर चर्च वरून उत्तर नक्की मिळवणार. आमेन. किती लोक समज में आ रहा है ना? पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. अनेक ऐका काय लिहिले. मग येशू पुन्हा आपल्या अंतरी कणत असता हा कबरेकडे आला. ती तर गुहा होती, तिथं गुहा होती, आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. तिच्या तोंडावर धोंड ठेवली होती. येशूने म्हटले, तुम्ही ही धोंड काढा, ही धोंड काढा, ही धोंड काढा, ही धोंड काढा, ही धोंड काढा. ना पुढचं वचन. त्या मेलेल्याची बहीण मार्था त्याला म्हणाली, हे प्रभू, आता त्याला घाण येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. म्हणजे अजून मार्था आणि मरिया बाळ राहिले का प्रौढ झाले? बाळच आहेत. हा, बाळ आहेत. आपल्या स्वतःकडे बघून म्हणा, तुम्ही बाळ आहात का प्रौढ आहात? तुम्ही बाळ आहात का प्रौढ आहात? बघा ना स्वतःकडे. यस. बरं जाऊ द्या, शेजारकडे बघा. बाळ आहे का प्रौढ आहे? मॅच्युअर आहे? हा, हाय. बरं जाऊ द्या, स्वतःकडे बघा. काय वाटतं? बोला माझ्या मागे. पास्टर, आतापर्यंत वचन माहित नव्हतं, वचन नव्हतं माहित, आज कळालंय पास्टर. पण आज कळालंय पास्टर. आणि मला माहित आहे, आणि मला माहित आहे
उजवीकडे उजवीकडे डावीकडे डावीकडे काय चाललंय? काय चाललंय? हे कान त्याच्यासाठी बंद आहे. हे कान त्याच्यासाठी बंद आहेत. या बायबलचा देव काय बोलत आहे? या बायबलचा देव काय बोलत आहे? त्याच्याकडे कान लागलेले आहेत त्याच्याकडे कान लागलेले आहेत आणि ते महत्वाचे आहे. आणि ते महत्वाचं आहे. आमेन. मोठी वचनं मिळालेत आपल्याला. आमेन. मला मोठी वचनं मिळाले. मला मोठी वचनं मिळालेली. मला मोठी वचनं मिळाले. मला मोठी वचनं मिळाली. मला मोठी वचनं मिळाली. मला मोठी वचनं मिळालेली. मी त्याप्रमाणेच बघणार. मी त्याप्रमाणेच मी बघणार. त्याप्रमाणेच बोलणार. मी त्याप्रमाणेच बोलणार. येशूच्या नावात. येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. येशूने तिला म्हटले. येशूने तिला म्हटले जर तू विश्वास धरशील. जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील. तर देवाचे गौरव पाहशील. असे मी तुला सांगितले नाही काय? असे मी तुला सांगितले नाही का? ना पुढचं वचन मला खूप आवडतं. प्लीज वाचूया. यावरून त्यांनी धोंड काढली. यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशू आपले डोळे वर करून म्हणाला. तेव्हा येशू डोळे वर करून म्हणाला, हे बापा, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. अजून प्रार्थना तरी कुठे केली म्हणून तू ऐकलंय. पा येशूचं बोलणं. जर तुम्ही प्रत्येक वचन ज्यावेळेस तुमच्या बायबलचं वाचा तेव्हा स्टोरी वाचता असं वाचू नका बरं का. ते बायबलचं वचन असं वाचायचं जसं ते माझ्याशी बोलतंय. ते माझ्यासाठी आहे. ते वचन माझ्यासाठी. ते वचन माझ्यासाठी. ते माझ्याशी बोलतंय. यस. ते माझं जीवन आहे. यस. ती माझी स्टोरी आहे. असं जर तुम्ही बायबल वाचत असाल तरच ते बायबल तुम्हाला आशीर्वाद होणार. येशू माझा मेंढपाळ आहे. मला काय बरोबर नाही. मला 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 येशू माझा मेंढपाळ आहे. मला काही ऊन पडणार नाही. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला हित आणि प्रेम द्यायला लागतील. आणि यहोवाच्या घरात मी चिरकाळ वस्ती करणार. आणि हे स्तोत्र तुम्ही म्हणायचं माझ्यासाठी लिहिलेलं आहे. यस. आमेन. आणि मी या स्तोत्राप्रमाणेच असणार. आमेन. शेवटचं वचन काय लिहिलंय? बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. येशूची प्रार्थना तर बघा. हे स्वर्गीय बाप्पा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. तुझे मनापासून उपकार मानतो. अशी प्रार्थना पाहिजे तुमची. हे प्रभू, तू मागण्या अगोदर देणारा देव आहे. यस. तू म्हणला कशाची चिंता करू नका, पण सर्व गोष्टीविषयी धन्यवाद उपकासुसह प्रार्थना करून आपली मागणी देवाला कळवा आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे ते तुमच्या हृदयाचं रक्षण करो. तुम्ही फक्त म्हणलं पाहिजे लिबा शेकेला मान देबे रोबा शैतान गेट आउट इन जीसस नेम. आजार निघून जा येशूच्या नावात. प्रत्येक दुरात्मा निघून जा येशूच्या नावात. मी माझ्या घरामध्ये येशूच्या नावात आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आशीर्वाद आणि आरोग्य स्वीकारतो. यस. आमेन. म्हणायचं थँक्यू फादर, तू कार्य केलेलं आहे. थँक्यू, तू कार्य केलंस. कारण बायबल सांगतं देवाचं अनुकरण करणारे व्हा. यस. काय? देवाचं अनुकरण करणारे व्हा. येशू कसा वागला तसं आपल्याला वागायचं. वाचूया शेवटचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तू नेहमी माझे ऐकतोस हे मला ठाऊक आहे. परंतु जो समुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी हे बोललो, यासाठी की तूच मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. ओके. आणि असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली. आणि बायबल सांगते येशूने मोठ्याने हाक मारली. काय गरज होती का मोठ्याने हाक मारायची? माझ्या बघा, गरज होती. गरज होती का? सगळे यहुदी लोक जमले होते. सगळे यहुदी लोक जमले होते. दुसरे म्हणत होते आणि आंधळ्यांचे डोळे उघडले. याने आंधळ्यांचे डोळे उघडले. याला बरं करता आलं नाही का? याला बरं नाही करता आलं का? मार्था म्हणत होती तो पुनरुत्थानात उठेल. तो पुनरुत्थानात उठेल. मरिया म्हणत होती तू इथं असतं तर बरं झालं असता. तू इथं असता तर बरं झालं असतं. येशूला त्यांचे कान उघडायचे होते. यस. तर येशूला त्यांचे कान उघडायचे होते. आणि येशूने मोठा जेबेलचा स्पीकर मोठा आवाज काढला. यस. म्हणला काय लिहिलंय? ऐका 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 ऐका. लाजारा बाहेर ये. लाजरा बाहेर ये. यस. सगळे यहुदी म्हटले कोणाशी बोलतोय? लाजर तर 4 दिवसाचा मेलेला आहे. हा कोणाशी बोलत आहे? क्या पागलपन है ये? एक प्रार्थना ऐसे करते हैं वैसा करते. ये क्या पागल लोग है? यहुदी परुषी बोलले असतील येशू जोरात ओरडल्यावर लाजरा बाहेर ये. दुसरा यहुदी म्हणला असेल एक काय प्रार्थना करतोय, काय बोलतोय तो? 4 दिवसाचा मेलेला हा काय बोलतोय?
येशूची इच्छा होती त्यांना कळावं की माझा आवाज दुसऱ्यांच्या आवाजासारखा नाहीये. माझा शब्द ज्यावेळेस जातो जिथं जे मेलेले त्यांना जिवंत करणारा आहे. यस आमेन. नसलेल्या गोष्टी असल्यासारख्या बोलणारा आहे. यस. आणि पुढे असं लिहिलंय लवकर लवकर. मग जो मेला होता तो बाहेर आला. जो मेला होता तो बाहेर आला. प्रेज गॉड. मी येशूला धन्यवाद देतो. मी लाजराला वर गेल्यावर भेटणार आहे. यस ना. बायबल सांगतं येशूने म्हटलं जरा आज जा आणि त्याला हात धरून उचला. नाही. लोक तिथे पॉलिटिक्स खेळले असते. बरोबर आहे. यस. ते म्हटले असते बेशुद्ध होता तो. पण कोण बाहेर आला? लाजर. कसा? जिवंत. चालत. कसा बाहेर आला? चालत. नाही का? काय झालं पुढचं वचन? त्याचे पाय व हात प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते आणि त्याचे तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. ओके. येशूने त्यांना म्हटले त्याला मोकळे करा व त्याला जाऊ द्या. त्याला जाऊ द्या. जाऊ द्या. त्याला जाऊ द्या. आणि पुढच्या वचनात खूप मोठी स्टोरी आहे. वॉट्स सिस्टर? यावरून ते जे यहुदी मरियेकडे आले होते त्याने जे केले ते पाहिले होते. त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण येशूला किती सहन करावं लागलं. पहिले शिष्यांचं, मग मरियेचं, मग मार्थेचं, मग यहुद्यांचं, मग परुषांचं, आणि सर्व केल्यानंतर मग त्यांना कळलं अरे बापरे असं आहे काय. किती लोकांना सगळं बोलल्यानंतर कळलं असं आहे का पास्टर हे. आपले हात वर करा. म्हणा मी बाळ नाही राहणार. मी बाळ नाही राहणार. मला वचन मिळालेले आहेत. मला वचन मिळालेली आहेत. माझी मानसिकता हरलेली नाहीये. माझी मानसिकता हरलेली नाहीये. मी वचनाप्रमाणे बघणार आहे. मी वचनाप्रमाणे बघणार आहे. बोलणार आहे. विचार करणार आहे. मी बाळ नाहीये. बाळ जर आहे तर मी कारभाऱ्यांच्या स्वाधीन आहे. ते जिथं चालवतील तिथेच चालणार. जिथं बसवतील तिथेच बसणार. जिथं नाही जायचं तिथेच नाही जाणार. काहीच नाही मिळणार. चर्च कळालं? यस. की लोक थोडं तरी वचन कळालं. की लोक प्रौढ आहेत. काय म्हणतील? तुम्ही म्हणलं पाहिजे जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. मोठा आहे. मोठा आहे. मोठा आहे. मोठा आहे. मोठा आहे. आणि तुम्ही म्हणलं पाहिजे किती मोठा आहे? आकाश आणि पृथ्वी जग आणि जग बनवणारा माझ्यामध्ये राहतो. यस आमेन. तुम्ही असं बोलून असं नाही थांबलं पाहिजे. याच्यावरती तुम्ही मनन केलं पाहिजे. ज्याने शब्दाने बनवलं तो माझ्यात राहतो. ज्याने सूर्य चंद्र बनवलं तो माझ्यात राहतो. ज्याने जग बनवलं तो माझ्यात राहतो. आणि ज्याने काही नाही बनवलं तो शैतान आहे. यस. म्हणा शैतान निर्मिती आहे. शैतान निर्मिती. माझा देव निर्माण करणार आहे. माझा देव निर्माण करणार आहे. तो तुझ्यात राहतो. यस आमेन. आजपासून येशूच्या नावामध्ये मी वचन देतो. जर तुम्ही प्रौढ असताल तर तुम्ही देवाचं वचन बोलणारे बनणार. आणि जेवढं तुम्ही बोलणार ते तुम्हाला मिळणारच. यस आमेन. आय सेड ते तुम्हाला मिळणारच. यस. का तुम्ही जिवंत देवाचे वचन बोलत आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. निराश होऊ नका सिस्टर. यस. निराश होऊ नका ब्रदर. आतापर्यंत जर काम नाही झालं आज देखील देव करायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. निराश होऊ नका ब्रदर. सिस्टर धीर नको सोडू. अजिबात ब्रदर धीर नका सोडू. म्हणायचं देवाने वचन दिलंय लाजराला मी बघणारच आहे. आमेन. मी अब्रामाच्या मुलाला इसाकाला बघणारच आहे. यस. मी पीक बघणारच आहे. मी आशीर्वाद बघणारच. मी पण पास्टर किती दिवस? आजचाच दिवस. आमेन. यस. उभे राहा आपल्या जागेवर. आपल्या जागेवर उभे राहा. माझा संदेश मी संपवला बी नाही पण तरी उभे राहा कारण मला असं वाटतं तुम्हाला घरी जायचंय. आपले पवित्र हात वर करा आणि प्रभूला सांगा धन्यवाद मला मोठी वचनं दिलेत. मला मोठी वचनं दिलेत. मला मोठी वचनं दिलेत. बोलूया मला मोठी वचनं दिलेत. पण जर मी बाळ असेल तर मी ते वचन मिळू नाही शकत कारण मी कारभाराच्या स्वाधीन आहे. पण जर मी प्रौढ आहे तोंड उघडून बोला. जर मी प्रौढ आहे तर मला वचन कळालेलं आहे.
आता माझ्या विरुद्ध शैतान नाही खेळू शकत. रिपोर्ट येऊ द्या, पण मला माहित आहे बदलणारा माझ्यात आहे. म्हणा परिस्थिती येऊ द्या, त्याच्या वरती चालवणारा माझ्यामध्ये आहे. हे मला कळालेलं आहे. माझी मानसिकता तिथपर्यंत पोहोचलेली आहे. मी परिस्थितीच्या जवळ मानसिकता ठेवत नाही. आवाज प्लीज कमी नको करू. मी परिस्थितीच्या इथं मानसिकता ठेवत नाही. म्हणा माझी मानसिकता वचनापर्यंत पोहोचणारी आहे. आजपासून येशूच्या नावात मी वचन बोलणार आहे. आपले पवित्र पवित्र हात वर करून प्रभूला धन्यवाद. केले जावे. अन्य भाषेत देवाला धन्यवाद द्या. बाहेर अन्य भाषेत बोला. रिबो शेकेला मान देवे, रासा काला मान देवे आलाबा, रोबो बाबा शेकेला मान देवे आलाबा, राहतनी में आलाबा शोकोला मान देवे, राबी अदो बाबा काला मान देवे आलाबा, रासा काले बाबा कोरा काला मान देवे, राबी अदो बाबा किला मान देवे आलाबा, रोबो शेब्रे कितनी अन्य भाषेत बोला. अन्य भाषेत बोला. रिबो शेकेला मान देवे, रासा काला मान देवे आलाबा, रिबा बाबा बाबा बाबा, रोबो होंदो बकुरा की आलाबा, रासा किला मान देवे आलाबा काला मान देवे, रोबो होला भी आलाबा शेब्रे कितनी आलाबा कालाबा. बारा पवित्र आत्मा कार्य करत आहे. 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 बाबा 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 रोबो शेब्रे कितने आलाबा, राबी आलाबा शेब्रे के, रोबो बाबा 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 लिबा हंदे बे आलाबा शेब्रे कितने आलाबा खालाबा. पवित्र आत्मा कार्य करते. पवित्र आत्मा कार्य करते. पवित्र आत्मा कार्य करते. पवित्र आत्मा कार्य करते. लबा शेकेला मान दे बे आलाबा. फादर, आज बाळपणाच्या गोष्टी निघून जाव्या. चर्च प्रौढ केलं जावं. प्रत्येक वाईट जे जगातले विचार, प्रत्येक शैतानाचे विचार, हरलेली मानसिकतेचे विचार आम्ही येशूच्या नावात नाश करत आहोत. आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो की आजपासून मानसिकता देवाच्या वचनानुसार बनवली जावे. आजपासून देवाच्या वचनानुसार प्रौढ केले जावे. आजपासून देवाचं वचन आमच्या मनावरती राज्य करो. आणि बायबल सांगतं तुम्ही सर्व जगातली हाव बाजूला टाकून दैवी स्वभावाचे व्हावे. दैवी जीवनाचे, दैवी बोलणारे, देवाप्रमाणे बोलणारे, देवाप्रमाणे ऐकणारे, देवाप्रमाणे बघणारे. हालेलुया, हालेलुया. सब नामों में श्रेष्ठ है यीशु तेरा नाम. सब नामों में श्रेष्ठ है. आपले हात वर करून गाऊया. यीशु तेरा नाम सबसे
प्रभू येशूच्या नावामध्ये आज प्रत्येक डोळ्यावरचा पडदा येशूच्या नावात निघून जाओ. आज प्रत्येक मनावरती जे बंधन आहे येशूच्या नावात आम्ही तोडतो. येशूच्या नावामध्ये आज प्रत्येक दैवी स्वभावाच्या मध्ये जगायला आम्हाला कृपा स्वीकार. तुझी इच्छा आहे प्रभू, आम्ही बाळपणाच्या गोष्टी सोडून द्याव्या आणि आम्ही प्रौढ केले जावं. आम्ही प्रौढ केले जावं. लॉर्ड, तू येणे अगोदर चर्चला प्रौढ कर पिता. आजपासून चर्च देवाच्या वचनामध्ये स्ट्रॉंग बनणार आणि ते वचन आमच्यासाठी बोलतोय असं आम्ही स्वीकारणार आहोत. जसं तू प्रार्थना केली की स्वर्गीय पित्या तू आमचं नेहमी ऐकलं म्हणून धन्यवाद, तसं आम्ही देखील म्हणा आमचा देव नेहमी आमचं ऐकतो म्हणून धन्यवाद. धन्यवाद. तर तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवला नसेल तर आज प्रभूसाठी आपलं हृदय उघडा. मी प्रार्थना करेल, पूर्ण हृदयाने अर्थ समजून विश्वासाने बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास, मला आशीर्वादित कर. मला आशीर्वादित कर. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तू माझा तारणारा देव आहे. तू माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. माझी परिस्थिती बदल. माझी परिस्थिती बदल. मी विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आला. माझ्यासाठी प्राण दिला. माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, आजपासून तुझं वचन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. वचन मी माझ्या हृदयामध्ये स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी कबूल करत आहे. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. मी जिवंत देवाचं लेकरू. जिवंत देवाचं लेकरू आहे. आपले डोळे बंद करा. आजारी भागावर हात ठेवा. फादर, प्रभू येशूच्या नावात डोक्यासुद्धा पायापर्यंत प्रत्येक त्रास, प्रत्येक आजार, कॅन्सर, एव्हरी डायबिटीज, ब्लड प्रेशर, एव्हरी त्रास शरीरातले, किडनी, लिव्हर, मणक्यातले निघून जा येशूच्या नावात. देवाचं आरोग्य देवाच्या लोकांमध्ये व्हायला लागो प्रभू येशूच्या नावामध्ये. कारण बायबल सांगतं की त्याने आमचे आजार घेऊन गेला, व्याधी घेऊन गेला आणि त्याला बसलेल्या माराच्याने आम्हाला आरोग्य मिळालंय. हे वचन येशूच्या नावात चर्च साठी मी स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक आजाराचा आत्मा, इन्फर्मिटीचा आत्मा, सगळा टेन्शन आणि सगळे डिप्रेशन, सगळी निराशा निघून जा येशूच्या नावात. आणि देवाच्या लोकांनो, प्रभू येशूच्या नावामध्ये मोकळे व्हा. प्रभू येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आजपासून हरलेली मानसिकता नाही, आजपासून बाळपणाच्या गोष्टी नाही, पण येशूच्या नावात आम्हाला मोठे वचन मिळाले आणि आम्ही म्हणणार की माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे माझी सर्व गरज पूर्ण करेल. प्रत्येक गरज येशूच्या नावात पूर्ण हो. प्रत्येक शैतानाची योजना, कार्य, दुरात्मे निघून जा येशूच्या नावात. आणि देवाच्या लोकांना आजपासून प्रभू येशूच्या नावात वाढत आणि वाढत आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक वाढत जा. गरिबीचे शाप आणि आत्मा मी बांधतो येशूच्या नावात. आशीर्वाद आम्ही अब्रामाचे आशीर्वाद येशूच्या नावात स्वीकारत आहोत. फादर, प्रत्येक जीव तृप्त कर. प्रत्येकाची प्रमोशन होऊ दे. स्वतःच्या बंगल्यात ते राहणार, स्वतःच्या गाड्या ते चालवणार, स्वतःच्या शेतीत ते पेरणार. लॉर्ड, ते गुलाम नसणार, ते प्रौढ बनणार. पती पत्नीला एकत्र कर पिता. पतीला पत्नीला प्रेम करायला एकत्र कर. लेकरांना एकत्र कर. वाईट मार्गावर असलेले लेकर तुझ्या मार्गावर वळू दे. दारूचा आत्मा मी बांधतो येशूच्या नावात. आजपासून पवित्र जीवन, नीतिमान जीवन आम्ही स्वीकारत आहोत. धन्यवाद. आज माईवार आपण साजरा करत आहोत. मी सर्व आई जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे. आई देवाने दिलेलं मोठं वरदान आहे आपल्याला. आणि बायबल सांगतं देवाने आपल्याला आई दिलेली आहे जेणेकरून आपण तिचा मान करावा. आज माईवार साजरा होते पूर्ण जगात आणि आपण प्रार्थना करूया आपल्या आईसाठी. आई, तू अत्यंत मौल्यवान आहे, कारण तुझ्याद्वारे देवाने आम्हाला या जगात आणलं. आणि थँक्यू की तू आमचं पालन पोषण येशूच्या नावात करत आहे. फादर, थँक्यू लॉर्ड, जे आई आमची इथं उभे आहेत, जे ऑनलाईन मला पाहत आहेत
आणि इव्हन ज्यांना आई वडील नाहीयेत, तू आमची आई आहे येशू, तू आमचा बाप आहे येशू, तू आमचा मित्र आहे, तो आमचा भाऊ आहे आणि तो आमचं सर्व काय आहे. फादर, आमच्या आईंसाठी मी विशेष प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक आईचा जीव आनंदी कर. प्रत्येक आई आपल्या लेकरांचं कल्याण बघणार. प्रत्येक आईचे स्वप्न आणि इच्छा येशूच्या नावात पूर्ण केल्या जाओ. आज मायवारच्या दिवशी आमच्या आईला चांगली आनंदाची बातमी येऊ. आमच्या आईला आजपासून दीर्घ आयुष्य, चांगली तब्येत आणि प्रभू येशू पर विश्वासातील कृपेत वाढ आम्ही स्वीकारत आहोत. प्रत्येक लेकरू आपल्या आईचा मान करो, कारण बायबल सांगतो जो आपल्या आई बापाचा मान करतो तो या पृथ्वीवर दीर्घ आयुष्य जगेल. येशू मध्ये ते आपल्या आई बापाचं ऐको. माझी प्रार्थना आहे, जे लेकर भटकलेत आपल्या आईच्या प्रार्थनेद्वारे ते तुझ्याकडे वळो. आमच्या आईला प्रभू कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आमच्या चर्चच्या आया जे ऑनलाईन पाहते त्या सगळ्या, ते पूर्णपणे तृप्त, शांतीने भरलेलं, आनंदाने भरलेलं, आशीर्वादाने भरलेलं जीवन आमच्या आईंसाठी येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. प्रत्येक आईचे अश्रुपुस, प्रत्येक आईचं दुःख आनंदात बदललं जा प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि प्रत्येक आई आपल्या घरासाठी घर एकदम आशीर्वाद बनव. कारण सद्गुणी स्त्री घर बांधते आणि मूर्ख पाडते, पण आमच्या आया सद्गुणी स्त्री आहेत. ते देवाकडे त्यांच्या लेकरांना वळवणार. दया कर. धन्यवाद. शैतानाची प्रत्येक योजना आमच्या आईच्या विरुद्धातून येशूच्या नावात आम्ही नाश करतो. आजार आमच्या आईंमधून निघून जा येशूच्या नावात. आमच्या आईला काळजीचा आत्मा संपव, सतवणार नाही, पण आमच्या आई एकदम सुखी असणार. आपल्या आईला आशीर्वाद द्या येशूच्या नावामध्ये. कमॉन कमॉन, आपल्या आईला आशीर्वाद द्या येशूच्या नावात. प्रभू, आमच्या आयांना आम्ही आशीर्वाद देतो, आमच्या बहिणींना आम्ही आशीर्वाद देतो. लॉर्ड, आमचे जे ऑनलाईन बघणारे आयांना आशीर्वाद देतो. आम्ही सगळे एकमेकांसाठी प्रार्थना करणार. आजपासून ज्या आईने चांगले दिवस नाही बघितले, आतापासून ती बघणार. धन्यवाद प्रभू. तो सारेला इजाक देऊन हसवलं, तो हन्नेला शम्वेल देऊन प्रभू तिची मान उंच केली. तोच देव इथं आहे. आशीर्वादित कर. परत एकदा आपल्या देशासाठी प्रार्थना करूया. प्रभू, आमच्या सरकारला आम्ही आशीर्वाद देतो. आमचे पंतप्रधान, आमचे मुख्यमंत्री, ही लढाई नको प्रभू. आमचे सरकार जे आम्हाला गाईडलाईन्स देत आहेत ते आम्ही ऐकत आहोत आणि आम्ही ऐकणार. आणि आमच्या देशासाठी मी प्रार्थना करतो की प्रभू येशूच्या नावात तू यायच्या अगोदर लढाई नको प्रभू. आमचा देश सुरक्षित राहो, आमचे जवान सुरक्षित राहो, आमचे पोलीस वर्ग सुरक्षित राहो, आणि आमच्या देशामध्ये शांती व आनंद असो. कारण तू स्वतः म्हणाला परमेश्वरा, तुमच्या नेत्यांसाठी आणि पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून तुम्ही सुभक्तीत आणि शांतीत आयुष्य क्रमण करावं. आशीर्वाद द्या आपल्या भारत देशाला. आपल्या भारत देशाला आशीर्वाद द्या. येशूच्या नावात आम्ही भारत देशाला आशीर्वाद देतो. आमचा देश जगातला नंबर 1 देश भारत बनणार आणि एकही शत्रू आमच्या भारत देशाच्या विरुद्ध नाही जाणार. धन्यवाद प्रभू. थँक्यू प्रभू येशूच्या नावात. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजवूया. बोलो बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, प्रभू येशू मसीह की.